नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी नागेश माने, लोकशाही बचाव कृती समितीचा अध्यक्ष. आज या ठिकाणी आम्ही त्या देशाचे राष्ट्रपती महामहिम यांना विनंती करू इच्छितो की लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. भारत देशातील निवडणूक प्रक्रिया ही या देशाचा कणा आहे, परंतु मागील काही वर्षापासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या द्वारे या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जात आहेत, जेणेकरून आपलं जे मतदान आहे त्या मतदानाचा योग्य पद्धतीने विल्हेवाट लागत होती. पण काही वर्षांमध्ये आपण बघितलं असता की ईव्हीएम यंत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्यामुळे बिघाड करून घोळ करून या देशा विश्वासार्हता गमावल्यासारखी या देशातील निवडणुका पार पाडल्या जात आहेत. त्यामुळं बऱ्याचशा लोकांची मागणी अशी आहे की हे जे मतदान आहे ते मतदान ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेतलं जावं. मतदान इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून लागत नाही. जर प्रत्येक यंत्रामध्ये बिघाड असल्या कारणाने हे सर्व सेटिंग करून आपल्या उमेदवाराला विजयी करत आहेत, अशा प्रकारचा संशय या देशातल्या जनतेला निर्माण झालेला आहे. त्यामुळं या देशाच्या राष्ट्रपतींनी आणि या सत्ताधाऱ्यांनी, त्यांना प्रत्येकाला वाटतं, सत्ताधारी ज्या वेळेस निवडणुका होतात त्यावेळेस ते म्हणतात की आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे, जनतेच्या जीवावर आम्ही बहुमतामध्ये आलो. जर तुम्हाला एवढाच जनतेवर विश्वास असेल, तुम्हाला जनता निवडून देते एवढा मोठा विश्वास जर तुमच्यामध्ये असेल, तर तुम्ही लोकांची जी मागणी आहे बॅलेट पेपरवर मतदान करायची, तर त्या बॅलेट पेपरवर मागणी लोकांनी मागण्याऐवजी तुम्ही स्वतःहून बॅलेट पेपर आणलं पाहिजे. कारण तुम्हाला विश्वास जनतेवर जर असेल तर ती जनता तुम्हाला ईव्हीएम मशीन असो की बॅलेट पेपर असो तुम्हाला बहुमतामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्हाला तुमचा विश्वास जनतेवर नाही तर तुमचा विश्वास त्या बॅलेट पेपरवर आहे. त्यामुळं या बॅलेट ईव्हीएम मशीनवर आहे. त्यामुळं तुम्ही जनतेचा गळा घोटण्याचं काम या देशामध्ये करत आहात आणि मनमानी कारभार करून लोकशाहीचा खून करण्याचं काम या देशातले सत्ताधारी करत आहेत, असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय. लोकशाही बचाव कृती समितीच्या वतीने आज पूनम गेट तिथं एक दिवसाचा धरणं आंदोलन करण्यात आलंय की देशभरात ज्या ईव्हीएम मशीनवर संशय निर्माण झालेला आहे आणि संविधानिक पैलूने बघितलं तर या ईव्हीएम मशीनचा कुठेही उल्लेख करण्यात आलेले नाही. हे आंदोलन गेले 10 वर्षापासून महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत समितीचे मतदान न झाल्यामुळे नागरिकांमध्ये एक संशय निर्माण झाला होता की फक्त लोकसभा व विधानसभालाच असे काही घटना घडतात, पण या महानगरपालिकामध्ये घडल्यामुळे लोकांमध्ये संशय निर्माण झालेला आहे. यामुळे सोलापूर शहरामध्ये आतापासून 3 वर्ष इलेक्शन पुढे आहेत. आतापासून आम्ही सुरुवात केलेली आहे की या येणाऱ्या इलेक्शनला बॅलेट पेपरचा वापर व्हावं आणि ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावं. बाजूच्या कर्नाटक राज्यामध्ये याचा अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे. तशीच सुरुवात महाराष्ट्रामध्ये व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे, नागरिकांची इच्छा आहे. लोकसभेमध्ये ना याच ईव्हीएम सोबत लढून अनेक पक्षांनी आपली सत्ता गाजवली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचाही सिंहाचा वाटा म्हणावा लागेल. त्या टायमाला तुम्ही ईव्हीएम संदर्भात आवाज का नाही उठवला होता? आमचा कुणाच्या पक्षाचा काही संबंध नाही. आमचा संबंध आहे एखादा निवडणूक अधिकारीकडे. काय या लोकांमध्ये नाराजगी आहे याबद्दल. वारंवार ईव्हीएम मशीन खराब होतात, काही यंत्रणा बिघडतात, काही लोकांनी बरेच आंदोलन, काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली ईव्हीएम मशीनची, काही ठिकाणी जाळण्यात आलाय. यामुळे लोकांचा विश्वास होत नाही. त्यामुळे ते ईव्हीएम मशीन हटवून मतदान प्रक्रिया चालू करावे. हे जे आंदोलन आहे निवडणूक अधिकारीच्या विरोधात आहे, सत्ताच्या विरोधात नाही आहे, ना सत्ताधारीच्या विरोधात आहे, ना कुणाच्या विरोधात आहे. हे जे नागरिकांचे प्रश्न घेऊन आम्ही आंदोलन करत आहे. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.